मूर्तिजापूर तालुका कृषी अधिकारी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा मूर्तिजापूर यांच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईनद्वारे 30 एप्रिल रोजी मार्गदर्शन करण्यात आले। सदर कार्यक्रमामध्ये आमदार हरीश पिंपळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना खरीप हंगामात 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर पेरणी करावी, सोयाबीन पिकाची पेरणी करताना उगवणपूर्वी तपासणी करून पेरणी करावी, पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करावी, सुधारित व शिफारस केलेल्या वाणाची लागवड करावी, खतांच्या गरजेनुसार कार्यक्षम वापर करावा असे आवाहन शेतकरी बांधवांना केले। तसेच अकोला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा अकोला डॉक्टर कातांपा खोत यांनी सोयाबीन पिकाचे अधिक उत्पादन घेण्यासाठी व उगवण अभावी होणारे नुकसान टाळण्यासाठी अष्टसूत्रीची अंमलबजावणी करावी असे आवाहन केले। तसेच तालुका कृषी अधिकारी मूर्तिजापूर सुहास भेंडे यांनी सुद्धा उपस्थित शेतकरी बांधवांना मार्गदर्शन केले। सदर ऑनलाईन कार्यक्रमामध्ये VR गोरे मंडळ कृषी अधिकारी सिरसो यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती शेतकरी बांधवांना दिली। तसेच शेतकरी बांधवांच्या विविध प्रश्नांवर मार्गदर्शन केले। सदर कार्यक्रमास तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा मूर्तिजापूर विजय शेगोकार, आत्माचे सहा तंत्रज्ञान व्यवस्थापक संदीप गवई, कृषी सहाय्यक संतोष राठोड व इतर सर्व कृषी विभागाचे कर्मचारी ऑनलाईन उपस्थित होते। शेतकरी बांधवांनी बहुसंख्येने ऑनलाईन प्रशिक्षणाचा लाभ घेतला। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।